मी बनवतीये ही सुंदर अशी ब्रायडल डिझाईन। तर ही डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कशी बनवली, स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस तुमच्यासोबत शेअर होणार आहेत एका व्हिडिओमध्ये। पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पूर्ण डिटेल्समध्ये कळणार नाहीये। त्यासाठी मी एक एक स्पेशल थोडा पार्ट तुम्हाला आधी डिटेल्समध्ये सांगतेय, म्हणजे तुम्ही जर डिझाईन बनवायला घेतली तुम्हाला इझीमध्ये ती करता येईल यासाठी। तर आधीच्या आणि ते पण आपण लाईव्ह दाखवतोय, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे काहीही न करता। जसं मला जेवढा वेळ लागतोय ना करायला, मी जसं करतेय ते तुम्हाला सांगून करतेय। म्हणजे मला किती वेळ लागतोय काय हे सगळं तुमच्या समोर असणार आहे। व्हिडिओ एडिट वगैरे फास्ट वगैरे काहीच नाहीये, डायरेक्ट आहे सगळं। तर हे फुल मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत की कसं बनवायचं। हे दिसतंय तुम्हाला एवढंच फुल, पण याला माझे जवळपास 20 ते 25 मिनिटं गेलेत एक फुल बनवायला। हे पूर्ण शेअर केलेलं आहे की कसं बनवायचं, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस ही डिझाईन बनवायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, तुम्ही पटकन इझिली बनवू शकता। त्यामुळे मी हे स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत आधी शेअर करते। ही डिझाईन ट्रेस कशी करायची ते पण तुमच्यासोबत शेअर केले, म्हणजे तुम्ही कोणती पण ही डिझाईन जरी तुम्हाला बनवायची असेल तरी तुम्ही इझिली बनवू शकताय। तर आता मी तुम्हाला जे शेअर करणार आहे हे फुल तर आपलं करून झालंय, आपण हे पण शेअर करणार आहे तुमच्यासोबत। मी हे जरदोजीचं पान आहे ते कसं बनवलं आत्ता सध्या मी तुमच्यासोबत शेअर करते। हा पार्ट हे दिसत असेल तुम्हाला, हे भरपूर डिझाईनमध्ये दिसत असेल। हे इथं गोल्डन कलरच्या मण्यांमध्ये आहे आणि इथं व्हाईट कलरच्या मण्यांमध्ये आहे। तुम्ही दोन्ही पण कॉम्बिनेशन घेऊ शकता, मी दोन्ही पण घेतलेलं आहे जेणेकरून लुक जो आहे तर तो अजून छान यावा यासाठी। तर आता इथं बघू शकता माझे बरेचसे फुलं बनवून झालेले आहेत आणि आता मला अजून एक फुल बनवायचे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते की कसं बनवायचं। तर हे इथं पहा, ही जरदोजीची आउटलाईन कशी द्यायची, याच्यात गॅप किती सोडायचा, हे प्रत्येक फुल दिसत असेल तुम्हाला, याला जरदोजीने आउटलाईन दिलेली आहे। हे पहा, तर ही कशी द्यायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। धागा कोणता यूज करायचा, काय हे सगळ्या गोष्टी मी इथं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ही डिझाईन बनवून तयार कशी होती ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। सगळ्या गोष्टी शेअर होणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा। तर आता मला फुल इथं बनवायचं आहे। इथं पाहू शकता थोडंसं डिझाईननी ड्रॉ केलेलं आहे, इथं माझं फुल बनवायचं राहिले आहे ते, तर मी तुम्हाला इथं बनवून दाखवते। तर त्यासाठी मी काय काय घेतलं, ही शुगर बीटची सुई घेतलेली आहे, जी शुगर बीट्स आपण टाकतो तीच। त्यानंतर हे 4 नंबरचे मणी आहेत, व्हाईट कलरचे मणी देखील 4 नंबरचे आहेत आणि हे देखील 4 नंबरचे मणी 4 mm चे मणी आहेत। हे लागणार आहेत आपल्याला 5-6 मणी लागतील। ही आहे जरदोजी, अशा पॅकिंगमध्ये येते आमच्या इकडे। त्यानंतर हा थ्रेड आहे, तर शक्यतो जरदोजी तुम्ही स्टिच करताना हा थ्रेड यूज करा, म्हणजे तुमची जरदोजी जी आहे ना तर ती पटापटा स्टिच होते। कारण की हा थ्रेड जास्त शक्यतो बुरबुडत वगैरे नाही, त्यामुळे मग जरदोजीला आपल्याला आतली आत स्टिच करावं लागतं, त्यामुळे नाही इझी जातं। तर आपला नॉर्मल मशीनचा थ्रेड यूज करताना तो थोडासा बुरबुडला जातो, त्यामुळे तुम्ही हा यूज करू शकता। याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या तिकडे शॉपमध्ये दाखवलं तरी पण तुम्हाला भेटून जाईल। आमच्या तिकडे याला तंगूचा थ्रेड म्हणतात, जो की आरी वर्कसाठी वापरला जातो। तुम्ही तुमच्या तिकडे शॉपमध्ये हा फोटो काढून पण दाखवू शकता। हा इतका नाजूक असतो त्यामुळे येणं पण वर्क करायला थोडंसं अवघड जातं, आणि मेन म्हणजे जरदोजी वर्क हे थोडंसं हे राहतं, नाजूक वर्क राहतं। पण आपल्याला असं नाही करायचं एक नाजूक आहे म्हणून सोडून द्यायचे। तर आता इथं मी पहिल्यांदा सुईमध्ये मणी भरून घेतेय। हे माझ्याकडे 5-6 मणी जे आहेत ना तर ते सुट्टे होते, ते 4 नंबरचेच मणी घेतलेले आहेत मी, जे तुम्हाला आत्ता दाखवले तेच, फक्त हे मणी माझ्याकडे ऑलरेडी सुट्टे होते तर ते मी इथं सुट्टे यूज केले आहेत। हे बघू शकता अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलेत मणी। आता इथं एक स्टिच वरती काढलाय, परत त्याच्या शेजारी एक स्टिच घेतलाय, हा मणी टाकलाय एक, परत इथं मी एक स्टिच घेतेय आणि आता परत ह्या साईडला एक स्टिच घेतला, परत इथं एक स्टिच घेतला, परत इथे एक घेतला। एक स्टिच आपण मोकळा घेतो, इथे दिसत असेल तुम्हाला, त्याच्यात मणी टाकत नाहीये, आणि दुसऱ्या स्टिचला मी मणी टाकते। तर इथं परत एक स्टिच घेतला, परत एक मणी टाकला,
परत एक स्टिच घेतला, परत एक मणी टाकला, परत एक स्टिच घेतला छोटासा आणि परत एक मणी टाकला आहे. तर इथं बघू शकता या प्रकारे. आणि इथं मी परत छोटे छोटे 2 स्टिच घेतलेले आहेत. तर एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला घ्यायची जरदोजी. ही बघा जरदोजी मी अशी घेतली. आता तुम्ही जरदोजी छोटी मोठी कशी पण कट करू शकता. मी माझ्या सुईमध्ये जेवढी बसेल तेवढी कट करणार आहे, कारण की ज्याच्या त्याच्या याच्यावरती राहतं. तुम्ही जर नवीन बनवत असाल पहिल्यांदाच तर थोडी छोटी कट करा, म्हणजे जेणेकरून ती जर उलगडली गेली तर तुम्हाला ते उसवायला पण इझिली पडेल. त्यासाठी तर मी आता एवढे तुकडे करून घेतले आहेत. लागले तर आणखीन करते. या प्रकारे हळूच अशी सुईमध्ये भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथं बघू शकता हे इथून सुरू करते मी आता. तर हे इथून सुरू केलंय. इथे एक स्टिच देऊन घेतला, म्हणजे आपल्याला आतली आत वर्क करायचे. जरदोजीच्या बाहेर धागा येत नाही इथं बघू शकता. आणि वरचा हात जो आहे तर तो मी ताणून धरलेला आहे, असा ताणून वरती वडून धरली आहे सुई. आणि खालचा धागा देखील खालच्या हाताने जो आहे ना तर तो खाली ताणून धरलेला आहे. आणि तसंच आपल्याला वर्क करत राहायचंय. लूज सोडायचं नाही. लूज सोडलं की सुईतला धागा निघून जातो आणि मग परत सुईमध्ये धागा येत नाही. आणि मग हे जेवढं पण केलंय तेवढं पण आपलं व्यर्थ जातं. मग ती जरदोजी काढून घ्यावी लागते आणि तो धागा सापडून मग परत दुसरी जरदोजी तिथं शिफ्ट करावी लागते. तर त्यासाठी तर इथं बघू शकता परत मी जरदोजी सुईमध्ये भरून घेतली आहे. इथपर्यंत झालंय. आता परत मी इथं बरोबर, तर आता इथं पण माझा धागा निसटलाय. हे तुमच्या समोर आहे लाईव्हमध्ये. तुमच्याकडून जर झालंच असं तर काय करायचं, आणि त्यात हा तंगूचा जो थ्रेड असतो ना तर तो दिसत नाही अजिबात. तर इथंच मला हा धागा सापडलेला आहे. असं जर झालं तर हा धागा सापडायचा आणि त्याच्यामध्ये परत सुई गुंतवायची. तर हा प्रॉब्लेम जरदोजी स्टिच करताना अशा प्रकारे स्टिच करताना खूप वेळेस येतो. जर तुम्हाला पण येत असेल ना तुम्ही पण असंच करायचं. आता जर समजा मला इथंच सापडलाच, आता जर समजा हा धागाच असता तो हा याच्या आतमध्ये कुठंतरी गेला असता, तर मग हे सगळं उसवायचं आणि इथं हळूच उसवायचं आणि इथं धागा तो बरोबर त्याचं टोक काढायचं आणि त्यानंतर मग पुढचे स्टिच घ्यायला सुरुवात करायची. त्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलंय की तुम्ही जर नवीन असाल तर जरदोजीचे जे तुकडे आहेत ना तर ते छोटे छोटे करा आणि या प्रकारे राऊंड करून घ्यायचं. आता आपण इथून इकडं नाही जायचं लगेच, आपण इथून जायचं. म्हणजे फिनिशिंग जी आहे ना तर ती खूप महत्त्वाची आहे. तर त्यासाठी अजून फिनिशिंग यावी आपल्या कामाला, यासाठी आपण असा मण्याला राऊंड घ्यायचा आहे. असा घ्यायचा नाही जेणेकरून इथं गॅप राहील. असा घेतल्यानंतर इथं गॅप राहत नाही. त्यासाठी आता परत जरदोजी जी आहे ना ती सुईमध्ये भरून घेतली आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होतो परंतु तुम्हाला पण समजलं पाहिजे. आता इथं माझ्याकडून परत व्हिडिओच्या नादात मोबाईल बघायच्या नादात परत ते इथं देखील जरदोजी आत गेलेली आहे. तर इथं बघा मी अशी बरोबर थोडीशीच झाली होती तर मी परत ती सुईमध्ये ओवून घेतली आणि हा धागा इथंच सापडला. जास्त ओढायचा नाही आहे खालचा धागा, पण असा जर धागा निसटला तर आल्हार आपल्याला तिथंच लगेच तो धागाही करायचा. आणि शक्यतो वरच्या सुईचा धागा पण टाईटली पकडायचा आणि खालचा धागा पण टाईटली पकडायचा. थोडाफार हलगजरीपणा झाला की लगेच हे असं होतं. तर आता इथं कधी कधी असा पण धागा सापडतो. तर आता तुम्ही म्हणताल तुमच्याकडूनच एवढं होतंय तर आमच्याकडून नाही होणार का? तर हे माझं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये आहे की तुम्हाला माझ्या हातामुळे दिसतंय की नाही दिसत, त्यामुळं मग व्हिडिओ इकडं खाली दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळं ते निसटलं जात आहे. तर आता इथं बघा मी तुम्हाला पटापटा करून दाखवते म्हणजे निसटणार नाही. आणि जरदोजी वर्क करायला थोडंसं जास्त वेळ जातो, त्यामुळे याचे पैसे पण थोडे जास्त घ्यायचे, कारण की शुगर बीट्स वगैरे वर्क करायला वेळ कमी जातो. आणि तुम्हाला जर हे फुल डिझाईन पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण सगळे येत असतात. आरीवर्कमध्ये प्रॉब्लेम्स काय काय येतात, सोल्युशन कसं काढायचं, सगळ्या गोष्टी मी इथं सांगत असते. आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे
असं नाही आहे की कुठे म्हणजे एडिट वगैरे केलेलं आहे. हा डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ आहे. मला किती वेळ लागला आहे ते पण तुम्ही बघू शकता एक फुल बनवायला. ज्यांना कोणाला वाटतं ना की हे आरी वर्क करता म्हणजे खूप पैसे घेता एका ब्लाऊजला एवढे असतात का, तर त्यांच्यासाठी. आणि तुम्हाला इथं हे पण लक्षात ठेवायचं आहे की मी पूर्ण डिझाईनला असं हे मण्यांना कसं फिरवलंय ते. आणि तुम्हाला हे शेवटची आता इथं मला एंडिंगपर्यंत बरोबर झाली जरदोजी. तुम्हाला जर इथं मोठी झाली किंवा कमी पडली तर तेवढाच तुकडा कट करायचा आणि तो जेवढी कमी पडते तेवढाच तुकडा कट करायचा आणि त्यानंतर बरोबर इथं बसवायचा. म्हणजे खूप जास्त पण नाही टाकायची आणि खूप कमी पण नाही. आणि आता इथं गाठ मारून द्यायची आहे. तर ह्या तंगूस थ्रेडची गाठ पण थोडीशी वाटलंस तर डबल मारायची वाटत असेल तुम्हाला तर, किंवा नाही मारली तरी पण चालतं. इथं बघू शकता किती सुंदररित्या आपलं हे फूल बनून तयार झालेलं आहे. याच प्रकारे सगळे फुलं बनवले आहेत आणि हे फूल जास्त ब्रायडल ब्लाऊजमध्ये बनतं. तुम्ही नुसतं ब्लाऊजवरती हे फुलं बनवले तरी पण छान वाटतं. त्यासाठी तुम्हाला मी हे स्पेशल फूल बनवून दाखवले, कारण की डिझाईन मी सगळी पूर्ण डिझाईनचा डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला इतक्या छोट्या छोट्या टिप्स आणि डायरेक्ट करून दाखवणं शक्य होणार नाही. त्यासाठी हे व्हिडिओ बनवून म्हणजे देते तुम्हाला मी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजची माहिती माहितीपूर्वक वाटली किंवा नाही वाटली हे पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला अजून असेच व्हिडिओ बनवायला येणारे प्रॉब्लेम वगैरे सगळं तुमच्या समोर असतं. माझं काहीही लपून नसतं आणि मी जे तुम्हाला सांगते ते माझ्या अनुभवातून सांगते. तर व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक यू.